तर आपण तृतीय सत्राच्या पहिल्या पेपरमधील एक मॉड्यूल आपण पाहत आहेत. हठयोग प्रदीपिका, योग दर्शन, विभूतिपाद आणि योग वसिष्ठातील 3 सर्ग यापैकी हठयोग प्रदीपिका हे पाहत आहोत. हठयोग प्रदीपिका हा हठयोग ग्रंथ आहे जो की मध्ययुगीन कालखंडातील आहे. त्याचे कर्ते लेखक स्वामी स्वात्माराम योगी आहेत. रेकॉर्डिंग नाही का झालं चालू? झालंय सर, झालंय सर. दिसत नाही. चालू आहे सर, चालू आहे, चालू आहे सर. चालू आहे का? त्याच्यावर दिसत होतं ना, आज का दिसेना गेले? चालू आहे सर इथे. एकच मिनिट. आहे, ठीक आहे. तर हठयोग प्रदीपिका हा ग्रंथ आपल्या अभ्यासक्रमातील तृतीय सत्रातील पहिल्या पेपरमधील एक मॉड्यूल आहे, जे हठयोग प्रदीपिकेचे 2 अध्याय आहे यामध्ये. तर हठयोग प्रदीपिका हा ग्रंथ हठयोगाचा ग्रंथ आहे. कुठे याला हठ प्रदीपिका म्हणतात, काही ठिकाणी याला हठयोग प्रदीपिका असं म्हणतात. तर याचे कर्ते स्वामी स्वात्माराम योगी आहेत आणि स्वतः स्वात्माराम योगी या ग्रंथाचं नाव हठ प्रदीपिकाम धत्ते स्वात्माराम कृपाकर अशा प्रकारे वर्णन करतात. त्यामुळे हठ प्रदीपिका हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ कशाचा आहे तर नावाप्रमाणे हठयोग सांगणारा आहे. तर हठयोग, राजयोग, मंत्रयोग, लययोग हे प्रकार आपण प्रथम सत्राला योग तत्व उपनिषदामध्ये आपण पाहिलेले आहे. मी तिथे बोलत होतो की हे हठयोग प्रदीपिकेमध्ये येणार आहे. मात्र योग तत्व उपनिषदामध्ये ते संदिग्ध रूपाने आलेलं आहे. संदिग्ध म्हणजे त्यांनी संदिग्ध नाही, आपल्याला संदिग्ध झालेलं आहे ते. कारण तत्कालीन परिस्थिती संदिग्धता नव्हती, कारण त्यावेळेतील साधक शिष्य हे गुरु परंपरेने शिकत होते आणि त्यामुळे त्यांना काही अडचण येतच नव्हती. त्यामुळे एवढं डीप मध्ये व्यवस्थित उकल करून सांगण्याची आवश्यकताच नव्हती त्या काळामध्ये. म्हणून कदाचित सांगितलेलं नसेल. तिथे यमनियमांचाही उल्लेख आलेला आहे. 10 यमनियम सांगितलेत. आसनांचाही उल्लेख केलेला आहे, सिद्धासन वगैरे हे मुख्य आसन. तसंच इथेही आलेलं आहे. साधक बाधक तत्व ही योग तत्व उपनिषदामध्ये आलेले आहेत. मुद्रांचं वर्णन आलेलं आहे. परत विवेक ख्याती, पुरुष ख्याती हा भाग सुद्धा तिथे सांगितला गेलेला आहे. परंतु तो भाग योग दर्शनाकडे गेला. म्हणजे सूत्रकारांनी सुद्धा मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की मूळ ज्ञानाचा स्रोत हे वेद आहे आणि वेदातीलच तत्वज्ञान चिंतन हे भाग आहे, तो सूत्रकारांनी सूत्रबद्ध पद्धतीने मांडला, जो दार्शनिक भाषेमध्ये आहे, दार्शनिक सिद्धांत व्यक्त करणार आहे. तशाच प्रकारे मग दार्शनिक ग्रंथ झाले, दार्शनिक परंपरा सुरू झाली, दर्शन ग्रंथ झाले, सूत्रग्रंथ तयार झाले, त्याच्यावरती भाष्यकार तयार झाले, वार्तिककार तयार झाले, वृत्तीचं लेखन झालं त्यावरती, इत्यादी परंपरा सुरू झाल्या. परंतु राजयोग सुद्धा अवघड झाला काही कालखंडाने. मग त्याची कारणं वेगवेगळी आहेत. महाभारत कालखंडामध्ये क्षत्रियांची झालेली खूप मोठी हानी झाली. त्यामध्ये विद्वान लोकांचं काय झालं, विद्वान लोक हे मृत्यूला पावले, मारले गेले. दोषम इत्यादी इत्यादी अनेक अशा प्रसंग घडले की मोठी ज्ञान परंपरा खंडित झाली त्या काळामध्ये. त्यानंतर मग तांत्रिक मार्ग प्रकाशित झाला. त्यानंतर बौद्ध धर्म विकसित झाला, जैन धर्म, त्यानंतर नास्तिकवाद ही प्रचंड फोफावला, तंत्र मार्ग प्रसिद्ध झाला आणि तंत्र मार्गामुळे तंत्र आणि योग मार्ग हा मिक्स आहे. उपनिषदामध्ये सुद्धा तसंच आलेलं आहे. मी सांगितलं योग तत्व उपनिषद तुम्ही पाहून घ्या एकदा परत, ते आपल्याला इतर गोष्टीसाठी उपयोगाला येईल आणि हे तुलनात्मक कळेल आपल्याला तिथे कसं आलेलं. मग तिथे वाम मार्ग सुद्धा सांगितला गेलेला आहे. अमरोली, वज्रोली अमरोली आणि एक काय नाव, सहजोली. हा, तुम्ही वाचलं पहा. सहजोली अशा 3 मुद्रा जे वाम मार्गे आचरण करतात ते सुद्धा सांगितल्या गेलेले आहेत. मग कुणी त्यालाच योग म्हणायला लागले. मत्स्य, मद्य, मांसाहार करणे, मद्यपान करणे, अनेक तांत्रिक क्रिया करणे याला सुद्धा योग म्हणलं जाऊ लागलं. अशा प्रकारे होत 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 मार्ग शुद्ध कळेनासा झाला. त्यानंतर मग शुद्ध कशाचा मार्ग, परत एक आणखी काल बोललो होतो मी, हठयोग कशाला म्हणलं गेलं, हट्ट करणे, अट्टहासाने, जबरदस्ती म्हणजे हट म्हणलं गेलं. आताही करतो आपण, मुलं काय हट्ट करतो म्हणजे काय, हट्ट करणे, आग्रह करणे या अर्थाला हट म्हणलं जातं. परंतु आपल्याला हट शब्दाची व्याख्या पाहायची आहे पुढे. त्यामुळे स्वात्माराम योगी यांना अशी गरज भासली की हटयोग हा शुद्ध उपदेश करण्याची गरज पडली.
त्यातून मग त्यांनी काय केलं, 9व्या शतकापासून नाथपंथी योगी सुरू झाले होते. तर 32 योग्यांचं वर्णन यांनी केलंय. तर अशा वेगवेगळ्या आदिनाथापासून सुरू झालेली परंपरा मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, चौरंगी, चरपटी इत्यादी अनेक नाथांनी उपदेश केलेला आहे आणि त्या उपदेशाचं संकलित स्वरूप करून अनुभवाला घेऊन आपल्या पद्धतीने श्लोकबद्ध केलं. कसं केलेलं आहे हे हठयोग ग्रंथ? श्लोकबद्ध केलेला आहे आणि सरळ राजयोगासाठीच केवलम राजयोगाय हठविद्योपदिश्यते, हठविद्या ही राजयोगात प्रवेश देण्यासाठी केलेली असं सांगत आहे. तर आता आपण थोडंसं उजळणी घेऊन सुरुवात करूयात. 17व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो. तर प्रथम श्लोकामध्ये स्वात्माराम योगी श्री आदिनाथाय नमोस्तु तस्मै येनोपदिष्टा हठयोग विद्या विभ्राजते प्रोन्नत राजयोगम आरोढोमिच्छामि धीरोहिनीव अशा स्वरूपामध्ये आदिनाथांची स्तुती करतात, मंगलाचरण करतात. द्वितीय श्लोकामध्ये गुरूंना नमस्कार करतात आणि हठयोग कशासाठी सांगतो आहे, हे ग्रंथ कशासाठी आहे तर राजयोगासाठीच हठयोग आहे हे सांगत आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये ग्रंथाचा उद्देश सांगितलेला आहे. लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकता. दुसऱ्या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे, हठयोगाचा उद्देश सांगितला आहे. या ग्रंथाचा उद्देश आहे. ठीक आहे, ग्रंथ करत आहेत. कारण काय आहे तर सांगतात भ्रांत्या, पहिलं कारण. दुसरं बहुमतध्वांते, त्यानंतर राजयोगम अजानताम, राजयोग हा अप्रकाशित झाला, समजण्यास कठीण झाला, लुप्त झाला. मग यासाठीच म्हणून काय केलेलं आहे तर हठ प्रदीपिकां धत्ते, हठप्रदीपिका ग्रंथ त्यासाठी केला. पुढे 4थ्या श्लोकामध्ये हठयोगाची परंपरा आणि त्याची महिमा सांगतात. 5व्या, 6व्या, 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये 32 जे नाथपंथी योगी झालेले आहेत त्यांचे नावं सांगत आहेत. कृतज्ञता व्यक्त करणं आहे हे, म्हणजे सर्व योग्यांचं नाव घेऊन सांगतात की हे परंपरा मी कुणाकडून घेतलेली आहे, कुणाकडून हे प्रकाशित झालेलं आहे ज्ञान, हे सांगून 8व्या श्लोकापर्यंत नाव सांगितलेले आहेत. 9व्या श्लोकामध्ये इत्यादी महासिद्ध झालेले आहेत आणि यांनी कालदंडाचं खंडन केलं, काळालाही क्षय केला, काळापासून वेगळे झाले, काळ त्यांच्या अधीन झाला. अशा प्रकारचं म्हणजे जन्म मरणाला खंडित करणारे आहेत असं सांगितलेलं आहे 9व्या श्लोकापर्यंत. त्यानंतर 10व्या श्लोकामध्ये हठयोगाचं महत्व सांगितलं. म्हणजे हठयोग कसा आहे, त्रितापाने जे तापलेले लोक आहेत यांच्यासाठी सावलीच्या स्वरूपामध्ये मठासारखं, मठ जसा आश्रय असतो तसा आश्रय देणारा हठयोग आहे असं सांगत आहेत. 11व्या श्लोकामध्ये हठयोग विद्येची काय सांगत आहेत, गोपनीयता सांगतात. गोपनीयता म्हणजे प्रायव्हसी, गौप्य, गुह्य, गुढ, लपवण्यासारखं, लपवून अभ्यास करायचा सांगितलेलं आहे. कोण प्रकाशित करतं आणि कोण प्रकाशित करत नाही हे सांगितलं. ज्यांना याच्यामध्ये योग मार्गामध्ये सिद्धी मिळवायची आहे ते बाहेर सांगत नाहीत बँड वाजवून, हलकी वाजवून, दौंडी देत नाहीत आम्ही योगी आहोत, योगी आहोत, योगी आहोत. जे योगी नाही तेच योगाची जास्त प्रचार करतो म्हणून. आणि ज्यांना काहीच कळत नाही किंवा मार्गात सिद्धी मिळत नाही असेच लोक प्रकाशित करतात, म्हणजे प्रगट करतात ज्ञान किंवा योगविद्या. परंतु हे करू नये असं स्वात्माराम योगी अगोदर सांगत आहेत, सांगण्याच्या अगोदर. आता काय सांगत आहेत मग, आता ठीक आहे मी ग्रंथ कशासाठी केला, कुणाकडून मला प्राप्त झालेले ज्ञान आहे हे, माझा उद्देश सांगितला, गोपनीयता सांगितली. आता सांगायला पाहिजे ना योग साधना, मग योग मार्ग कसा आहे तुमचा. परंतु ते सांगण्यापूर्वी म्हणतात आता योग साधना करण्यासाठी ठिकाणाची आवश्यकता पडते. मग कोणतं गाव निवडलं पाहिजे, कोणतं शहर निवडलं पाहिजे, असं ठिकाण पाहिजे ना योग साधना करण्यासाठी. मग अगोदर स्थान सांगत आहेत. स्थान म्हणजे स्थळ बरं का, आणखी ठिकाण म्हणजे घर कसं हे नाही सांगत मठ. आता सुरुवातीला 12व्या श्लोकामध्ये सुराज्ये धार्मिके देशे सुभिक्षे निरुपद्रवे धनुप्रमाण पर्यंतम शिलाग्नी जलवर्जिते एकांते मटिकामध्ये स्थातव्यम हठयोगिना. अशा प्रकारे स्थान महत्व सांगायचंय. स्थान कसं असलं पाहिजे, सुराज्य असलं पाहिजे. सुराज्य शब्दाचा अर्थ आहे चांगलं राज्य असलं पाहिजे. मग चांगल्या गोष्टी कशाला म्हणायच्या हे आपण काल बोललेलो आहोत. त्यानंतर चांगलं कशाला म्हणावं हे प्रश्न पडेल. मग चांगलंच आहे म्हणतील कोणी, श्रीमंत राज्याला चांगलं म्हणतील, म्हणून धार्मिके देशे शब्द प्रयोग करतात. धार्मिक तिथील लोक असले पाहिजेत. लोकच धार्मिक असले पाहिजेत का,
तर राजा सुद्धा धार्मिक असला पाहिजे. तिथली प्रशासन व्यवस्था धर्माचं आचरण करणारी पाहिजे. काय संबंध आहे बाबा प्रजेचा असं म्हणून चालत नाही. आपण जिथे वावरतो, जिथे साधना करतो, जर तेथील लोक आणि प्रशासन जर निधर्मी असेल, काल उदाहरण सांगितलं, काश्मीरमध्ये एक मठ उभारायचा म्हणल्यास कसं होईल? गोळ्या घालतील ना आतंकवादी. मग ठिकाण पाहिलं पाहिजे. म्हणून सुराज्य धार्मिके देशे. मग ठीक आहे बाबा, सुराज्य आहे, धार्मिक आहे, असं असून चालणार आहे का? सुभिक्षे पाहिजे. आणखी परत सुभिक्षे, भिक्षे म्हणजे भिक्षा, आणि सुभिक्षे म्हणजे जिथे भिक्षेची व्यवस्था सुव्यवस्थित असली पाहिजे. मग कारण येतं एक, भिक्षा देणारे लोक असावेत का, नुसती भिक्षा देणारे नसावे, तर सुभिक्ष म्हणजे तिथे काय म्हणतात तो, पाऊस पाणी चांगलं असलं पाहिजे. म्हणजे पीक पाणी म्हणतो आपण ते. जिथं काहीच वापत नाही अशा जागी जाऊन काय करावं? तिथं काय भिक्षा मिळणार आहे? उघड्यापाशी नागडं गेलं ना रातभर हिवाने मेलं असं होईल ना. मग तसं नाही चालणार. मग तिथं सुभिक्ष असलं पाहिजे. कोण काय बोलत आहेत का? म्यूट करा की, म्यूट करा. मला होस्ट केलं का तुम्ही? मीच करतो मग. हा ठीक आहे. तर काय झालं मग? सुभिक्ष म्हणजे तिथे लोकांना ते पण समृद्ध असले पाहिजेत बरं का. पीक पाणी त्यांच्याकडे चांगलं पिकलं पाहिजे. नुसतं पिकलं नाही पाहिजे, तर दातृत्व असलं पाहिजे त्यांच्याकडे. म्हणजे साधना काही पैसे खर्चून केली जाणार नाही. भिक्षुक आहे हे, साधक आहेत. योगा टीचर नाहीत होणार हे. योगा टीचर नाहीयेत, थेरपिस्ट नाहीत, हे योग साधक आहेत आणि साधना करण्याचं ठिकाण पाहत आहेत. म्हणून साधकांनी स्वतः पिकवून खायचं नाहीये, भिक्षा मागून खायचं आहे. मग यासाठी सुभिक्ष सुद्धा असला पाहिजे. हे का सांगतोय माहितीये का? तर प्रश्नाचं उत्तर यावं यासाठी बरं का. प्रश्न कसं एका श्लोकावरती दीर्घोत्तरी प्रश्न कसा लिहिता येईल यासाठी कालही बोललो होतो. सुराज्य याबाबत मुद्दे लिहिले पाहिजे. सुराज्य कशाला म्हणायचं, धार्मिके देशे ह्याला कसं का म्हणायचं, आणि त्याची काय आवश्यकता आहे हे लिहायचं. जर प्रश्न आला मठाच्या स्थानाबाबत, जर काही प्रश्न विचारला, तर सुभिक्ष, सुभिक्ष म्हणजे भिक्षे, त्यानंतर सुभिक्षे, तिथे मग कसले असले पाहिजेत? सुभिक्ष म्हणजे पर्जन्य असलं पाहिजे, पीक पाणी व्यवस्थित असलं पाहिजे, आणि दानशूर दातृत्व सुद्धा असलं पाहिजे. हे सुद्धा आवश्यकता सांगायची आहे. आणि हे सर्व अनुकूल असलं तरी पण आणखी काहीही उपद्रव नसला पाहिजे. सुराज्य आहे, धार्मिक देश आहे, सुभिक्ष पण आहे बाबा, पण उपद्रव काय आहे? जीव जंतू, वाघ, सिंह, कोल्हे, लांडगे, विंचू, मुंग्या अपाट आहेत. मग कसं चालेल का हो? नाही. मग निरुपद्रवे या शब्दाचंही, या पदाचंही वर्णन करावं लागेल आपल्याला उत्तर लिहित असताना. म्हणजे निरुपद्रवे, उपद्रव नाही असं कशाला म्हणायचं? तर उपद्रव काय काय होऊ शकतात आणि कोणकोणते उपद्रव नसले पाहिजेत. कशासाठी नसले पाहिजेत? आपण काय पाहतो? हठयोग विद्या प्राप्त करण्यासाठी. मठाचं स्थानाचं पाहत आहोत आपण, की जिथं मठ उभारायचं आहे, मग आश्रम उभारायचा आहे, योग साधना स्थळी उभा करायची आहे, ते ठिकाण कसं असलं पाहिजे? तर सुराज्य असलं पाहिजे, धार्मिक देश असलं पाहिजे, सुभिक्ष असलं पाहिजे आणि निरुपद्रव असलं पाहिजे. हे किती मुद्दे झाले? 1 2 3 4, 4 मुद्द्याचे तर 4 पेज होऊ शकतात. ठीक आहे, एवढ्यावर नाही. परत पुन्हा कसं असलं पाहिजे? धनुप्रमाण पर्यंतम. धनु शब्दाचं तात्पर्य सांगितलं मी. 4 हात म्हणजे एक धनु. मग आता अशा धनुष्य 4 बाजूने एवढ्या भागामध्ये काय नसलं पाहिजे? शिलाग्नी जलवर्जिते. शिला म्हणजे दगड धोंडे उबड धोबड खडबड नसलं पाहिजे, अग्नी नसला पाहिजे, आणि काय नसलं पाहिजे? जल म्हणजे पाण्याचा सुद्धा त्रास नसला पाहिजे. असं कोरडी जागा असली पाहिजे, असं ठिकाण निवडायचं आहे. मग हे कारण आपण लिहिता येतो. आणि अशा ठिकाणी आपल्याला एकांते मठिकामध्ये स्थातव्यम हठयोगिना, अशा ठिकाणी एकांतामध्ये हठयोग्याने काय केलं पाहिजे? स्थानापन्न झालं पाहिजे, तिथे राहिलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे? योग साधना केली पाहिजे असं सांगत आहेत. ठीक आहे, ठिकाण झालं बाबा. आता मठ कसा उभारावा लागतो त्याच्याबद्दल काही आहे का? ठीक आहे, आता 13व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. अल्पद्वारम रंध्रगर्त विवरम नात्युच्च नीचायतम सम्यक गोमय सांद्रलिप्तममलम निशेष जंतुज्जितम बाह्ये मंडप वेदिकूपरुचिरम प्राकार संवेष्टितम प्रोक्तम योगमठस्य लक्षणमिदम सिद्धैर्हठाभ्यासिभिः.
अल्पद्वारम अरंध्रगर्त विवरम नात्युच्च नीचायतम सम्यक गोमय सांद्रलिप्तममलम निशेष जंतुज्जितम बाह्ये मंडप वेदिकूप रुचिरम प्राकार संवेष्टितम प्रोक्तम योगमठस्य लक्षणमिदम सिद्धैर्हटभ्यासिभिः. जर श्लोक येत नसेल तर वाचायला काही आवश्यकता नाही बरं, घाबरून जाऊ नका. मी वाचून दाखवतोय म्हणजे ज्यांना वाचा वाटतं यांच्यासाठी सांगतोय बरं का. डबल डबल वाचतोय यासाठी. कुणाला जर असं व्याख्यान द्यायचं असेल, शिकवायचं असेल, उच्चारही व्यवस्थित करता यावा, चालीमध्ये लईमध्ये यावं असं वाटत असेल त्यांच्यासाठी वाचलंय बरं का. कंपल्शन नाही, लिहिण्यासाठीही आवश्यक नाही. अर्थ कळाला तरी ठीक आहे. तर यामध्ये काय सांगतात, आता मठ कसा असला पाहिजे, योगा हॉल कसा असला पाहिजे, तर अल्पद्वार असलं पाहिजे. अल्पद्वार म्हणजे कमी दार असले पाहिजेत असा अर्थ आहे का, नाही. तर दार हे खूप मोठं नसलं पाहिजे, छोटं दार असलं पाहिजे. अल्पद्वारम. परत काय असलं पाहिजे, अरंध्र. रंध्र म्हणजे छिद्र, छिद्र नसले पाहिजेत. अरंध्र. परत अगर्त. गर्त म्हणजे खड्डा, अगर्त. विवर म्हणजे बीळ. भुयाराला पण विवर म्हणतो आपण, म्हणजे असंच विंच म्हणजे उंदराचं सापाचं असं घर नसलं पाहिजे. असं उंच नीच रंध्र गर्त विवर हे नसलं पाहिजे त्या ठिकाणाला. त्यानंतर काय नसलं पाहिजे, ना अति उच्चम. अति उच्च नसलं पाहिजे ठिकाण. ना अतिनीचम. न अतिनीच असलं पाहिजे म्हणजे जास्त खोल पण नसलं पाहिजे, जास्त उंच पण नसलं पाहिजे. खड्डे खुड्डे नसले पाहिजेत, विवरगर्त नसले पाहिजेत, बिळ नसले पाहिजेत आणि दार छोट असलं पाहिजे. किती गोष्टी सापडल्या सांगा. 5 नाही 10 पेज लिहिणं होईल कदाचित. पुढे काय सांगतात मग, सम्यक गोमय सांद्र लिप्त ममलम. मग काय करायचंय, सम्यक व्यवस्थित रीतीने गोमय. गो म्हणजे गाय, मय म्हणजे मल, गायीचा मय म्हणजे शेण. गायीच्या शेणाने सांद्रलिप्तम व्यवस्थित लिपून घेतलं पाहिजे, सारवून घेतलेलं पाहिजे. अशा प्रकारचं निशेष जंतुज्जितम, तिथे जीव जंतूंचा प्रादुर्भाव नसला पाहिजे असं ठिकाण असलं पाहिजे मठाचं. पुढे काय करायला पाहिजे, हे झालं मधलं ठिकाण झालं योग साधनेचं. बाहेर कसं असलं पाहिजे, तर बाह्ये मंडप वेदी कूप रुचिरम. पुढे काय असलं पाहिजे, तर काय असलं पाहिजे, मंडप असला पाहिजे. म्हणजे आपण काय काल शब्द वापरला होता हो, वरांडा. वरांडा. वरांडाच म्हणतात ना सगळ्याकडे. हा, वरांडा असला पाहिजे बाहेर. आणि त्या वरांड्यामध्ये काय असलं पाहिजे, वेदी असली पाहिजे. वेदी म्हणजे यज्ञवेदी असते ना, त्या प्रकारची अशी वेदी असली पाहिजे. त्यानंतर आणखी जवळच काय असला पाहिजे, कूप. कूप म्हणजे विहीर असली पाहिजे. प्राकार संवेष्टितम. आणि कंपाऊंड असलं पाहिजे. प्राकार म्हणजे प्राकाराने संवेष्टित म्हणजे भिंतीचा कटडा किंवा कट्टा असला पाहिजे चारी बाजूंनी. हे मधला मठ झाला. बाहेरूनही कसं असलं पाहिजे, प्राकार संवेष्टितम असं असलेलं. प्रोक्तम योग मठस्य लक्षणमिदम सिद्धैर हट अभ्यास विधी अभ्यासभिः. अशा लक्षणांनी युक्त असणाऱ्या मठामध्ये सिद्ध योग्यांनी हटाभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, कळालं का काय काय गोष्टी आहेत तिथे. अल्पद्वार अरंध्रगर्त विवरम नाती उच्चम नाती नीचम सम्यक गोमय शेष निशेष जंतू इत्यादी बाह्य मंडप वेदी कूप प्राकार चारी बाजूनी. अशा प्रकारचं आपल्याला अनेक माहिती भरून आपल्याला काय करायचं आहे, योग मठाचं वर्णन करायचं आहे. योग मठाचे वर्णन करा. त्या 12व्या आणि 13व्या श्लोकावरतीच आपल्याला 16ही मार्कासाठी उत्तर लिहायचं आहे आणि 8 मार्काचं विचारलं तरी लिहायचं आहे. अशा प्रकारचं आपल्याला कळालं पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. एक प्रश्न झाला आपला. आता दुसरा सांगत आहेत. एवं विधे मठे स्थित्वा सर्वचिंता विवर्जितः गुरुपदिष्ट मार्गेण योगमेवं सदाभ्यसेत. सतत रीतीने अशा मठाच्या ठिकाणी योगाचा अभ्यास करायचा आहे. योगाभ्यास करायचा आहे. ठीक आहे, मठ बांधला आता करा आराम असं नाही. मग आता काय करायचे, तर योगाभ्यास करायचा आहे. मग आता योगाभ्यास झाला भाऊ, आता मग सुरू करायचा का लगेच योगाभ्यास, नाही. आणखी काय काय अडचणी येत आहे ते सांगितलं पाहिजे. काय काय अडचणी येणार आहेत, तर त्याला म्हणलंय आहे, अडचणीला नाव काय दिले, ते बाधक तत्व. यालाच काय म्हणतात, अंतराय. यालाच म्हणतात
विघ्न. विघ्न. योग साधनेतील विघ्नाचंही आधीच माहिती देत आहेत स्वात्माराम योगी. विघ्न काय येऊ शकतात तिथं? नाही बाबा, कंपाऊंड केलेलं आहे. काय अडचण येणार आहे? दुसऱ्या अडचणी येत ना, आणखी मधल्या अडचणी येतात. बाहेरच्या अडचणी येणार नाही. अहो देश पण चांगला आहे, लोक पण चांगले आहेत, पोटापाण्याची व्यवस्था झालेली आहे, चांगला आराम आहे. काय अडचण आहे मग इथं? आहे अडचणी आणखी. काय काय अडचणी येतात ते 15व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंघश्च लौल्यंच षड्भिर्योगो विनश्यती. ठीक आहे बाबा, तुम्ही मठाचं विहिरीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, सगळी व्यवस्था कराल, परंतु नुसतं ते करून काही संसार करायचा नाहीये, तर आपल्याला साधना करायची. मग साधनेमध्ये विघ्न येत असतात, तर ते विघ्न किती आहेत? 6 विघ्न आहेत योग साधनेतील. तर त्यातील पहिलं विघ्न जर आपल्याला बाधक तत्व जर विचारले तर हे 15व्या श्लोकातील आहेत. अत्याहार म्हणजे जास्त आहार घेणं हे योग मार्गातून बाहेर नेणार आहे. म्हणजे काय आहे ते? विघ्न आहे पहिलं. आहारामुळे आणखी काय होतं? झोप येते, जांभळी येते, परत आराम केल्यामुळे जाडी वाढते, वजन वाढतं, परत तमोगुण अधिक वाढतो, सत्वगुण कमी होतो, त्यामुळे साधनेतील विश्वास कमी होतो, साधनेतील रुची कमी होते, साधनेतील सिद्धी कमी होते. म्हणून अत्याहार हा काय आहे? बाधक तत्व आहे. अत्याहार काय आहे? विघ्न आहे. एकेकाचं वर्णन करतोय. प्रयासश्च, प्रयास म्हणजे काय? अत्याधिक श्रम. मग ठीक आहे, काय केलं बुवा? एवढी जागा आहे, मस्त दिली बुवा, 2 एकर 3 एकर, काय केलं पाहिजे आता? इथं शेती करूयात आपण, होय, 2-4 बैल सांभाळूयात, परत खुरपायचं, पीक घ्यायचं, त्याची ग्रास करायची, असं केलं तर चालेल का? पुन्हा परत स्वयंपाक करायचा, असं चालेल का हो? नाही. बाजारला जायचं, बाजार करायचा, ही झालेला माल काही विकायचा, परत उत्पादन वाढवायचं, असं 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 बैल सांभाळायचे, गाई सांभाळायच्या, दूध काढायचं, बाजाराला विकायचं, असं चालेल का हो? नाही चालणार. का? आपण कशासाठी मठ केलाय बाबा? मग घरीच राहायचं ना. मठ कशाला केलाय मग? मठाची उठाठ ठेवका तरी एक आहे बघा, मग ते असो, शाहीर राम जोशी यांचं आहे गाणं तसं. तर ते तसं चालेल का? मग प्रयास इथं करून चालेल का? नाही. प्रयास म्हणजे काम, अत्यधिक श्रम करायचं नाही. म्हणूनच पहिल्यांदा सांगितलंय काय पाहिजे? भिक्षा मागून खायचं. काय करायचं? भिक्षा मागून खायचं आहे. अपाट जास्त मग गोडाऊन करावं लागेल एक पुन्हा साहित्य जमा करण्यासाठी, असं नाही. मग यामुळे काय होईल? अत्यधिक श्रम जर केला तर श्रमामुळे काय होईल? थकवा येईल. थकवा आल्यामुळे काय होईल? आरामाची मागणी वाढेल. आराम करायला लागल्यावर काय होईल? जडत्व येईल. जडत्व आलं की काय होईल? बुद्धिमांद्य येईल. बुद्धिमांद्य झाल्यामुळे काय होईल? बुद्धी विचारशून्य होईल. विचार शुद्ध झाल्यामुळे अविचारी झाल्यानंतर काय होईल मग? तर साधनेतून बहिर्मुखता प्राप्त होईल आणि साधनेमध्ये सिद्धी मिळणार नाही. म्हणून हे जास्त काम करणं, घाम गाळणं, कष्ट करणं हे सुद्धा काय करायचंय? वर्ज करायचं आहे. हे योग्यासाठी ठीक आहे का? नाही. योग्यांनी काम सुद्धा करायचं नाही. अत्याहार हा पहिला विघ्न झालं. नाही मग काम करावं, जेवण बी जास्त करावं, काम पण जास्त करावं, खाल्लेलं जिरतंय असं म्हणतात का नाही? काम केलं की खाल्लेलं जिरतं. मग कशाला मग मठ केलाय? जास्त खायचं ना पुन्हा जास्त काम करायचं, तेही नाही करायचं. पुढे चला, काय म्हणतात? प्रजल्प. प्रजल्प म्हणजे मिथ्या बडबड. बोलायचं नाहीये जास्ती. जास्ती बोलायचं का नाही? ह्याच्यामुळे काय दोष होतो? जास्ती बोलल्यामुळे वाणीद्वारे पाप घडतं. जास्ती बोलण्यामुळे परत गुह्यता राहत नाही. जास्ती बोलल्यामुळं मैत्री वाढते. मैत्री वाढल्यामुळे काय होतो? संघ निर्माण होतो. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते. संघ निर्माण झाल्यामुळे काय होतो? संघात संजायते कामः. काम निर्माण होतो. कामातून काय निर्माण होतो? कामात क्रोधो विजायते. क्रोध उत्पन्न होतो. क्रोधातून काय होतं? क्रोधात भवती सम्मोह. क्रोधातून सम्मोह निर्माण होतो, भ्रम निर्माण होतो. सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृतीचाही विभ्रम होतो. स्मृतीभ्रंशात बुद्धिनाश होतो. बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणून जास्त बोलल्याने काय होतं? अडचण निर्माण होते, विघ्न निर्माण होतं. कारण आपण योग साधनेसाठी बसलेलो आहोत. म्हणून बडबड करायची नाही, प्रसिद्धी करायची नाही, लोकांना आपलं महत्व सांगायचं नाही, योग मार्ग सुद्धा सांगायचं नाही. अगोदरच सांगितलंय कसं आहे?
गौप्य ठेवलं पाहिजे योग साधनेला सुद्धा. आपण साधनेसाठी आला असताना लोकांची ओळखी पाळखी कशाला करायची एवढी असती? म्हणून नाही, यासाठी बोलायचं नाही. आणखी बोलण्यामुळे काय काय खूप कारण आहेत की न बोलण्याचे. न बोलण्यापेक्षा कमी बोलणं असं म्हटलं तरी चालेल. मोजकच बोललं पाहिजे, कामापुरतच बोललं पाहिजे. आणि जर जास्त बोललं तर काय होईल? तर योग मार्गातून बहिर्मुखता निर्माण होईल. त्यामुळे प्रजल्प टाळला पाहिजे. हा तिसरं विघ्न झालं. ठीक आहे, मग आता काय करायचं? मग बोलायचं नाही हा नियम आहे, हे करायचं नाही तो नियम आहे, हे करायचा आमचा नियम आहे, असं करायचा नियम आहे, सकाळी उठण्याचा नियम आहे, दुपारी ह्याचा नियम आहे, संध्याकाळी ते नियम आहे. नियम 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 अति नियम झाले, योग साधनाच करत नाही. काय करायचं मग आता? नियम पाळतोय, योग साधनाच करत नाही. म्हणून चौथ्या नंबरचं विघ्न काय सांगितलं? नियमाग्रह. नियमाचा आग्रह हा सुद्धा एक काय आहे? बाधक तत्व आहे. बाधक तत्व आहे. नियम पाळले पाहिजेत, परंतु इथं नियमाचा अतिनियम. अतिनियम सुद्धा काय असणार आहेत? पालन करायचे नाहीत. म्हणजे नियमच पाळायचे नाही तसा अर्थ नाही. अनावश्यक नियम नाहीत. शब्द काय प्रयोग करायचे तुम्ही? अनावश्यक, बिनाकामाचे नियम किंवा दुराग्रह. दुराग्रह टाळला पाहिजे. कारण दुराग्रह सुद्धा काय करतो? योग साधनेत बाधा उत्पन्न करतो. कारण नियम पालनामध्ये जर वेळ गेला तर साधनेला वेळ मिळणार नाही. कारण आपण साधनेसाठी योगमठ निर्माण केलेला आहे. त्यामुळं मग नियमाग्रह हे सुद्धा, अधिक नियम सुद्धा बाधक तत्व आहेत. किती झाले तत्व? 4 झाले. आता 5वं सांगत आहेत जनसंगश्च. म्हणजे जनसंग. जनसंग म्हणजे संगती. लोकांचा संबंध. लोकांचा संपर्क खूप प्रमाणामध्ये असला. संपर्क. जनसंग. जनाचा संग त्यागायचा आहे. कारण आपण जनसंग त्यागून आलो, घरच्यांचा त्याग करून मठ उभा केलाय. इथं लोक कशाला बोलवायचे मग लई? करमत नाही हो या. होय, असं काही नाही करायचं. मग काय एकांतामध्ये, काय एकांत मठिकामध्ये सुरुवातच कशी केली आहे? खूप सुंदर आहे. आपण वेगवेगळे संदर्भ देऊ शकता बरं का. उत्तर लिहित असताना असे संदर्भ द्या. हो, एकांत मठिकामध्ये म्हटलंय, एकांत शब्दाचाही प्रयोग केलेला आहे इथे. त्यामुळे एकांताचा भंग होतो. जनसंघाने काय होतं? एकांताचा भंग होतो. एकांताचा भंग झाल्याने काय होतं? सांगितलं होतं बघा, ध्यायतो विषयानुपुंसः संगस्तेषु उपजायते. संघ निर्माण होतो. संघातून काय होतं? काम, क्रोध, त्यातून पुढं 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 विनश्यती. भगवद्गीतेतही सांगितलेलं आहे. त्यामुळं संघाच त्यागायचा. जन हे सुखाचे दिले घेतल्याचे, अंतही काळीचे कोणी नाही. त्यामुळं जनसंघाचाही त्याग केला पाहिजे. यासाठी हे सुद्धा बाधक तत्व आहे. त्यानंतर लौल्य. लौल्य म्हणजे लोलुपता, किंवा कुठे त्याला अस्थिर मस्तिष्क म्हटलेलं आहे बरं का. पण लौल्यम म्हणजे चंचलता, इंद्रियांची चंचलता. लौल्यम जे डोळे म्हणतात हे बघायला पाहिजे, कान म्हणतात असं असं ऐकाय पाहिजे, जीभ म्हणते हे हे खाल्लं पाहिजे, असं सगळे चोचले पुरवणं ते लौल्य आहे, लोलुपता. त्याला ते चंचलता सुद्धा म्हटलेली आहे. म्हणजे रजोगुणाचं आधिक्य. काय म्हटलं याचा अर्थ? रजोगुणाचं आधिक्य म्हणजे विषयोन्मुखीता टाळली पाहिजे. कारण विषयोन्मुखी होणं, लोलुपता होणं हे सुद्धा योग मार्गासाठी विघ्न आहे. त्यामुळे आपण कसं लिहायचं ह्याचं उत्तर? जर 8 मार्काला आलं तर कसं लिहायचं? 1.5 पेजेसमध्ये, 1 ते 1.5 पेजेसमध्ये लिहिलं पाहिजे. अत्याहार. अत्याहार, अत्याहाराचे काय काय गुणधर्म आहेत, अतिआहार घेतल्यामुळे काय त्रास होतो ते लिहायचं. प्रयास. प्रयास म्हणजे कष्ट, श्रम, यामुळे काय योग साधनेला बाधा आहे ते लिहायचं. अधिक बोलण्याने प्रजल्प, त्याच्यामुळे काय बाधा होते ते लिहायचं आहे. नियमाग्रह म्हणजे अधिक नियम, नियमाचा दुराग्रह, याच्यामुळे काय त्रास होतो, बाधा होते ते लिहायचं. त्यानंतर जनसंग, संगतीमुळे एकांताचा कसं भंग होतो, एकांताचा भंग झाल्याने साधनेचा कसा भंग होतो ते सिद्ध करायचंय. त्यानंतर लोलुपता, लौल्य, चंचलता या गोष्टीमुळे काय योगात विघ्न होतं हे लिहायचंय. याद्वारे आपलं 1.5, 2, 3 पेज सुद्धा होऊ शकतात. हे झालं बाधक तत्व. ठीक आहे. हे काय आहे? बाधक तत्व. सर्वांना कळाले का? हो सर. हठयोग प्रदीपिकेनुसार योग साधनेतील बाधक तत्वे खालील प्रमाणे आहेत. ज्यांना श्लोक पाठ आहे त्यांनी श्लोक लिहायचा अगोदर, ज्यांना नाही त्यांनी म्हणायचं पतंजलीनी 9 सांगितलेले आहेत बाधक तत्व. तसेच
तसेच योग तत्व उपनिषदामध्ये सुद्धा बाधक तत्व सांगितली गेलेली आहेत. तशाच प्रकारे हठयोग प्रतिपेकाकारांनी सुद्धा योग मार्गातील योग साधनेतील बाधक तत्वांचे वर्णन केलेले आहे. तर ती बाधक तत्वे संख्येने 6 आहेत आणि ते खालील प्रमाणे आहेत. म्हणजे अशाला असं नका बरं लिहू, तुमच्या परीने लिहायचं तुमच्या शब्दामध्ये. मग ते कोणकोणते आहेत तर 6चे नाव लिहायचं अगोदर. आहार, अतिहार, प्रयास हे 6 लिहायचे. 6 लिहिल्यानंतर पुन्हा 1 नंबर द्यायचा, अंडरलाईन करायचं आणि पुन्हा अतिआहार. मग अतिआहाराने काय त्रास होतो हे लिहायचं. प्रयास लिहायचं, प्रजल्प, नियमाग्रह, अज्जनसंग आणि लौल्य. 6 झाले का? ठीक आहे, आता वापस नाही यायचं. हो सर. सर्वांना कळालं? तुम्हाला कळतंय? न कळाल्यांना सांगतोय मी, जे कॅमेरा चालू नाही त्यांनी पण लक्षात ठेवा. उत्तर कसं लिहायचं खूप जणांना वाटतं की मोठं उत्तर कसं लिहावं लागेल बाबा, बारकं करणं आवश्यक आहे, खूप लिहिता येईल यातून. ठीक आहे, मग 6 काय आहेत? योगामध्ये बाधक तत्व आहेत. मग आता बाधा आहे बाबा, हे बाधा कशी दूर करावं? एवढे उपाय सांगितलेत. मग बाधक तत्व आता निवृत्त कसे केले पाहिजेत? यांचा बाध कसा केला पाहिजे? मग ह्याच्यापासून वाचलं कसं पाहिजे? मग म्हणतात यासाठी साधक तत्व, साधनेला वाढवणारे उपयोगी तत्व सांगतो म्हणतात 16व्या श्लोकामध्ये. साधनेस पूरक किंवा साधक तत्वे सांगत आहेत, ते सुद्धा संख्येने 6च आहेत. तर ते आहेत 16व्या श्लोकामध्ये. उत्साहात, साहसात, धैर्यात, तत्वज्ञानाश्च निश्चयात, जनसंग परित्यागात, षडभिर्योग प्रसिद्धते. 6 हे योगाला प्रसिद्ध करणारे, प्रसिद्ध करणार म्हणजे प्रसिद्धी मिळवून देणारे नाही, प्रसिद्धती म्हणजे वाढवणारे, साधनेत सिद्धता मिळवून देणारे आहेत. मग कशी काय काय आहे तर पहिला आहे उत्साह. उत्साहाने काय होतं? उत्साहाच्या वृद्धीने साधना अत्याधिक होते, साधनेचा वेग वाढतो, साधनेची काय वाढते? स्थिती वाढते, साधनेचा मार्ग उत्साहाने पुढे पुढे मार्गक्रमण करतो आणि सिद्धीपर्यंत पोहोचतो. यासाठी उत्साहाचंही महत्व सांगायचं आहे. त्यानंतर साहस. साहस साहस म्हणजे साहसच माहितीये तुम्हाला? साहस म्हणजे काय? धैर्य करणे. साहस म्हणजे धैर्य करणे. धैर्य पुढे आहे, धैर्य दुसरं आहे, वेगळं आहे. साहस म्हणजे साहसी आहे म्हणतो. म्हणजे धाडस. ठीक आहे, ठीक आहे, छान. धाडस. धाडण्यासाठी साहस करणे. धाडस करणे. मराठी शब्द चांगला जमला. धाडस. धाडस शब्दाचा मग आता तर अर्थ कळाला तुम्हाला. योग मार्गामध्ये साहसीही असलं पाहिजे. साहसी म्हणजे नाही बाबा अशी मुद्रा कशाला करायची, शीर्षासन करायला नको बुवा, पडल परत नाही बुवा, हे मठ बांधला तर असं काय होईल, साधना अशी अशी केली तर हे त्रास होईल का, असं तसं म्हणून नाही, न करता राहावं, साहसही करावं लागेल. म्हणजे साहस जर नसेल तर साधना सिद्धीला जाणार नाही, यासाठी साहसही केलं पाहिजे. परंतु साहस हे अतिप्रयास नसला पाहिजे. प्रयास आणि इकडं साहस, ह्या दोन्हीची तुलना जर केली, प्रयास म्हणजे श्रम, मग प्रयास इकडं करायचं नाही म्हणलेले, अत्यधिक काम करायचं नाही, श्रम करायचे नाही पण म्हणतात, आणि साहस करायचं म्हणतात. साहसामध्ये आणि श्रमामध्ये काही फरक आहे का? हो सर. कसा असेल सर? आता साहस म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी थोडस आपण धाडस करून ते करणं. श्रम म्हणजे खूप अति करणे, ती गोष्ट अतिपणाने करणे. आता इथं अतिप्रयास म्हणजे ती गोष्ट खूप जास्त करणे. म्हणजे श्रम म्हणजे काम करणे आहे आणि साहस म्हणजे साधनेत साहस करणे आहे. बरं का? साहस हे साधना वाढवण्यासाठी साधनेमधलं साहस करायचंय, धाडस करायचंय. आणि काम हे म्हणजे काम करायचे, श्रम करणार, जे की शरीराला क्षीण करणार आहे ते. तर त्यासाठी प्रयास आणि साहस यामध्ये भेद आहे. थोडा वेळ राहिलाय म्हणून मी बोललो, आता सर्वांचं मत घेण्यापेक्षा म्हणून पुढे जाऊयात आपण. पुढे मग काय सांगतात? हे 2 काय झाले? साधक तत्व. साधक म्हणजे साधना सिद्धीला नेणारे, साधनेला वाढवणारे, साधनेला पूरक असणारे. ठीक आहे. उत्साह हा पहिलं तत्व आहे, साधक. दुसरं आहे साहस, तिसरं आहे धैर्य, तिसरं आहे धैर्य. आता धैर्याबद्दलही मी काल बोललो होतो. धैर्य म्हणजे धीरज, धीर
मग कशाचा धीर बाबा इथे, म्हणजे काय दुःखाचा धीर दिला जातो तसा धीर आहे का? नाही. तर साधनेचं फल, साधनेचं फल याच्यात तर सांगितलंय बाबा 1 वर्ष असं असं केलं की नाडी शुद्धी होते, आणखी नाडी शुद्धी झाली नाही. नाडी शुद्धीचं लक्षण कसं सांगितलंय हठप्रदीपिकेमध्ये? कोण सांगेल का? वपुकृशत्वं वदने प्रसन्नता नादस्फुटत्वं नयने सुनिर्मले अरोगता बिंदुजयोग्निदीपनम नाडी विशुद्धिर हटसिद्धी लक्षणम. चौथ्या अध्यायात आहे बहुतेक बरं का, नाडी शुद्धीचे लक्षण. कितव्या कासना पुढे आहे, परंतु असं पाठ असलं पाहिजे बरं का आपल्याला. मग बरं का, पाठ असं केलं पाहिजे. पाठ करावंच लागत नाही एका वाक्यातलं, असं तसं लिहिण्याची गरजच पडत नाही. असं जर पाठ केलं, वपुकृशत्वम, नाडी शुद्धीची लक्षणं काय आहेत? वपुकृशत्वम, वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम, नयने सुनिर्मले, अरोगता, बिंदुजय, अग्निदीपन, नाडी विशुद्धीर, हेच हटसिद्धीचं लक्षण आहे. सांगता येतं का नाही? एक श्लोक पाठ केला की 2-3 पेजेसचं उत्तर झालं त्यात. त्यामुळं श्लोक पाठ करा, म्हणून मी श्लोक सांगतोय बरं का. श्लोकाची आवश्यकता नाही तसं तरी बरं का. श्लोक जर कोणी भिवू नका की श्लोकच पाठ करावे लागतात का, असं नाही. परंतु ज्यांना जास्त प्रभावीपणे करायचंय कार्य, याने मात्र श्लोक पाठ करा, कारण सुंदर वाटतं बरं का. श्लोकामुळे सुंदरता येते वाक्याला, वाणीला, आणि संस्कृतमुळे तर आणखी जास्त प्रभावी होते. तर यासाठी म्हणून पाठ केलं तरी चालेल. सगळे श्लोक नाही पाठ करायचे, मोजके पाठ करायचे. कशा कशाचे? पूर्वी झालेलं काय आहे बघा, हठयोगाच्या अगोदर झालेले बघा काय काय होते. साधक बाधकच्या अगोदर मठाचे, योग मठाचं वर्णन करणारे 2 श्लोक झाले. त्यानंतर आता साधक तत्व, बाधक तत्व, पुढे यम नियम, आसनांचे एकत्र वर्णन असणार. अशा प्रकारे मोजके एका ग्रंथातील जवळपास 20-25 श्लोक पाठ करायचे, बस झालं. आणि पाठ म्हणजे मुखोद्गत नाही, संदिग्ध झाले तरी बस झालं. ठीक आहे, चला पुढे. तर काय सांगत होतो आपण? नाहीत ना आले सर? हा, तर उत्साह, साहस, तिसरं धैर्य. धैर्य म्हणजे फलप्राप्तीमध्ये जे ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे किंवा गुरुपनिर्दिष्ट मार्गाद्वारे जे सांगितलं गेलेलं आहे तसं जर फलित प्राप्त नाही झालं, तर प्राप्ती नाही झाल्यामुळे, सिद्धी न मिळाल्यामुळे खचून जायचं नाही. काय करायचं मग? धैर्य धरायचं. धैर्य ह्याला म्हणायचं धीर. थांब थोडं, ठहरो, जरा ठहरो, रुको, थोडं वाट बघा, मिळेल, तू भी बन सकता है सिकंदर, असं मनाला समजावायचं. बाहेर निघू नको बाबा साधनेपासून, खरं आहे साधनेची सिद्धी होते, थोडी वाट पहा, असं समजावायचं. ह्याला म्हणायचं धैर्य. आपल्या भाषेतल्या बरं का, असंच नका लिहू. पुढे तत्वज्ञान म्हणजे तत्वज्ञानाचंही वर्णन आपण पहिल्या सत्रामध्येच आपल्याला तत्वज्ञान दिलंय. तत्वज्ञान पहिल्याच सेमिस्टरला दिले म्हणून, कारण तत्वज्ञानाची सुद्धा आवश्यकता आहे. तत्वज्ञान कशाला म्हणायचं? तर तत्व हे कधीच संपत नाही, कधी नष्ट होत नाही, अशा तत्वाला तत्व म्हणायचं. तत्व कधी संपत नाही, तत्व कधी बदलत नाही. तत्व हे त्रिकाल अबाधित सत्य आहे. आणि सत्य काय आहे? सत्यम शिवम सुंदरम. आणखी काय आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? सत्य आहे. आत्मा काय आहे? सत्य आहे. आणि मग आत्मतत्वावर ज्यांची दृष्टी असेल, आत्मज्ञानाला जे जाणलेले आहेत ते म्हणजेच तत्वज्ञानाला जाणलेले आहेत. जे तत्वाला जाणतात, तत्वाला जे जागे आहेत, ते व्यवहारिक दृष्टिकोनाला किंवा लाभहानीला सामोरं जाण्यासाठी समर्थ असतात, काहीही परिणाम करू शकत नाही. यासाठी तत्वाचं ज्ञान असलं पाहिजे, तत्वबुद्धीच असली पाहिजे. आणि तत्वज्ञानामुळे साधक सिद्धी, लाभ, हानी याला पाहणार नाही आणि उत्साहाने साधना व्यवस्थितरित्या पूर्ण जाईल. यासाठी तत्वापासून ढळणार नाही. यासाठी तत्वाचं ज्ञानही आवश्यक असलं पाहिजे, तत्वचिंतन असलं पाहिजे. पुढे जनसंग परित्यागात, जनसंघश्च, तिथं जनसंग करणे होतं, त्याच्या विरोधात काय आहे? जनसंघाचा परित्याग. जनसंघ सोडला पाहिजे, लोकांची संगती सोडली पाहिजे, मोबाईल स्विच ऑफ केला पाहिजे, व्हॉट्सअपचा वापर कमी केला पाहिजे, टीव्ही पाहणं कमी केलं पाहिजे, भेटीगाठी कमी केली पाहिजेत, आपण भेटाय जाणं बंद केलं पाहिजे, दुसऱ्यांचं येणं सुद्धा बंद केलं पाहिजे. अशा प्रकारचं जनसंघ सुद्धा त्याग केला पाहिजे. जनसंघाचा त्याग झाल्या कारणाने
साधनेला वृद्धी होते. यासाठी अशा प्रकारचे 6 तत्व सांगितले. उत्साह, साहस, धैर्य, तत्वज्ञान, निश्चय राहिलं किंवा निश्चय राहिला बघा. त्याच्या अगोदर घ्या निश्चय पण होता. निश्चयाच्या नंतर जनसंघ, निश्चय केलाय आम्ही की सिद्धी मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. हाची निश्चय माझा परिमी निश्चयाहुनी तुझा, अशा प्रकारचं निश्चय केला पाहिजे साधनेत सिद्धी मिळवण्याचा, साधना करण्याचा. अशा या 6 गुण हे काय आहेत तर षडभिर्योग प्रसिद्धती. मग हे काय आहेत? साधक तत्व आहेत, साधनेला वाढवणारी तत्व आहेत. यांचंही वर्णन करायचं. अशाच प्रकारचे खालीलपैकी हे असे तत्व आहेत. आणि परंतु दीर्घोत्तरीला कसं येईल माहितीये का? साधक बाधक तत्वांचे वर्णन करा. 1.5 पेजेसमध्ये हे, 1.5 पेजेसमध्ये ते, दोन्ही मिळून दीर्घोत्तरीला. जर लघुत्तरी विचारलं तर 8 मार्काला मग एक साधक तत्व तर विचारेल किंवा बाधक तत्व विचारेल. योग मार्गातील विघ्न तर विचारेल, नाहीतर योग मार्गाला पूरक गोष्टींचे वर्णन करा हठयोग प्रतिपिकेनुसार असं विचारेल. हे विचारलं तर ह्या 2 श्लोक पाठ करून ठेवायचे. बस झालं, उत्तर आपल्याला आलं. आता पुढे सांगतात हे काय काय झालं? मठ निर्माण करायचं सांगितलं, साधक बाधक तत्व झाली, कशी साधना करायचं सांगितलं. अहो साधना सांगा ना, आता किती वेळ बाकीचं सांगायला लागला. मग स्वात्माराम योगी आता 17व्या श्लोकाला प्रत्यक्ष हठयोगाच्या अंगांचं वर्णन करत आहेत. 17व्या श्लोकामध्ये सांगतात हठस्य प्रथमांगत्वात् आसनं पूर्वमुच्यते. लाईट गेली, पुढे घेतो. अहो बदल दिसायला लागला इकडं. पंधरा 16 श्लोक. 16व्या श्लोकानंतर या देवकुळींच्या ह्याच्यामध्ये यम नियम सांगितले गेलेले आहेत बरं का. नाही ते मध्येच सांगितले गेले, त्याला संख्याच दिली नाही. तर ते कसं करायचं? हे वाचायचं का इकडल्या दुसऱ्या पुस्तकातलं वाचायचं? असो ठीक आहे, मी इकडून सांगितलं होतं 17वा घ्या श्लोक लगेच. पुन्हा घेऊयात आपण ते यम नियम. तर 17व्या श्लोकामध्ये सांगतात हठस्य प्रथमांगत्वात् आसनं पूर्वमुच्यते कुर्यादत्तासनं स्थैर्यं आसनं आरोग्यं चांगलाघवं. हठयोगाचं 4 अंग आहेत आणि 4 अंगामधील पहिलं अंग हे आसन आहे असं स्वात्माराम योगी सांगतात. मग 4 अंग कोणतं आहे? चतुरंग. तर पहिलं अंग आसन आहे, दुसरं अंग प्राणायाम आहे, त्यालाच नाव काय आहे? कुंभक. तिसरं अंग हे मुद्रा आहे आणि चौथं अंग नादानुसंधान, आणि त्या नादानुसंधानालाच काय म्हटलेलं आहे? समाधी. अशा प्रकारचे षडंग योग. षडंग का चतुरंग योग स्वात्माराम योगी सांगत आहे. तर चतुरंग योगातील पहिलं अंग आसन आहे आणि त्या आसनाचा उपदेश पहिल्या अध्यायात केलेला आहे, म्हणून पहिल्या अध्यायाला नाव आहे आसनोपदेश. ते आपण उद्याच्या तासिकेमध्ये किंवा पुढच्या तासिकेमध्ये व्याख्यानामध्ये आपण पाहूया. क्रमाक्रमाने पुढे जाऊयात.